कुपवाडातून प्रकाश पाटील यांना मोठे जनसमर्थन। सांगली जिल्ह्यात महानगरपालिका निवडणुकीचे रणशिंग फुंकले गेले असतानाच राजकारणात अनेक जुने नवे चेहरे समोर येत आहेत। मात्र या गदारोळातही कुपवाड येथील प्रभाग क्रमांक 2 मधून एक वेगळाच जनतेच्या मनात घर करून बसलेला समाजाभिमुख आणि विकासनिष्ठ चेहरा ठळकपणे पुढे आला आहे। हा चेहरा म्हणजे सर्वसामान्यांचा आधारवड ठरलेले प्रकाशदादा पाटील। मागील अनेक वर्षात त्यांनी कोणतीही पदाची लालसा न ठेवता केलेली निस्वार्थ सेवा आज त्यांच्या पाठीशी भक्कम जनसमर्थन उभे करत असल्याचं चित्र दिसून येत आहे। प्रभागातील रस्ते, पाणी, स्वच्छता, दिवाबत्ती अशा मूलभूत प्रश्नांपासून ते गरजू नागरिकांच्या वैयक्तिक अडचणींपर्यंत प्रकाशदादा पाटील नेहमीच धावून गेले। एखाद्या कागदावरच्या आश्वासनं न देता प्रत्यक्ष कृतीतून त्यांनी विकास करून दाखवला। विविध सामाजिक उपक्रम, आरोग्य व जनजागृती शिबिरे, विद्यार्थ्यांसाठी मदतीचे हात, गरिबांसाठी आधार देणारे कार्यक्रम यामुळे त्यांनी केवळ राजकीय नव्हे तर भावनिक नातं जनतेशी निर्माण केले। प्रसंगी स्वतःची जमीन व संसाधनेही सर्वसामान्यांच्या हितासाठी देत त्यांनी नेतृत्व म्हणजे सेवा हे जिवंत उदाहरण प्रभागासमोर ठेवलं आहे। याच प्रामाणिक कार्यामुळे आज प्रभाग क्रमांक 2 मधील नागरिकांमध्ये एकच चर्चा ऐकू येते, ती म्हणजे यंदाची निवडणूक प्रकाशदादा पाटील यांना नगरसेवक बनवण्यासाठीच आहे। गल्लीबोळात, चहाच्या टपरीवर, घराघरात विकासाची भाषा आणि दादांच्या कामाची आठवण काढली जाते। मतदारांनी आता फक्त उमेदवार नाही तर आपला माणूस निवडण्याचा निर्णय घेतल्याचं वातावरणातून स्पष्ट होतंय। एकंदरीत शब्दांपेक्षा कामावर विश्वास ठेवणाऱ्या या नेतृत्वाला यंदाच्या महानगरपालिका निवडणुकीत कुपवाड प्रभाग क्रमांक 2 मधून भरभरून आशीर्वाद मिळणार असल्याचं चित्र सध्या दिसून येत आहे। मतदान करत आलो आहे आम्ही। आतापर्यंत असा धडाडीचा कार्यकर्ता आम्हाला पहिली वेळ मिळाला है। कान फूकने वाले बहुत मिलेंगे, प्राण फूकने वाला प्रकाश पाटिल है। बहुत लोगों ने कान फूक के गए हैं, काम कर कुछ नहीं किया, लेकिन आज प्रकाश पाटिल ने कान भी फूका और प्राण भी फूका। प्रकाश पाटिल हमारे मित्र का लड़का है और उसको हमारा आशीर्वाद है, वो निवड के आने वाला है। प्रकाशनं पाण्याचा प्रश्न सोडवला आहे। पाणी व्यवस्थित आता चालू आहे, गटारीचं ते सगळं व्यवस्थित केलेलं आहे आणि आम्ही त्यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभे आहे।